प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकरं मिळून तुझ्या नावाचा गौरव करतो. पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ तू आणलंस त्याबद्दल धन्यवाद. आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा लॉर्ड तू आमच्या हृदयाची भेट घेणार आहेस. आम्ही विश्वासाने बसतो प्रभू आणि तुझं वचन विश्वासाने ऐकत आहोत. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, मार्गदर्शन कर आणि तुला गौरव मिळू दे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना मागतो. बोला श्री आमेन. बोला ख्रिस्त राजा की. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि पहिले कोरिन्थीकरास पुस्तक आपण सर्वजण काढूया. आपण आध्यात्मिक युद्ध शिकत आहोत की विश्वासणाऱ्यांनी या शेवटच्या दिवसामध्ये आत्मिक युद्ध करण्यासाठी तयार झालं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे, उभा राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वर जो आमच्या संग बोलणारा आहे त्याचं प्रत्येक वचन आम्ही ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार जगलं पाहिजे. या आज आपण पुढे जाणार आहोत की आपला आध्यात्मिक प्रदेश ओळखणं. की प्रत्येक विश्वासणारा प्रभूमध्ये जो कोणी विश्वास धरतो, विश्वास ठेवतो आणि त्याची सेवा कार्य करतो, बायबल वाचतो, देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन करू शकतो, तो प्रत्येक व्यक्ती सामर्थ्याने भरलेला आहे. आपल्या शेजाऱ्याला म्हणा, तू सामर्थ्याने भरलेला आहेस, तू देवाच्या शक्तीने भरलेला आहेस, देवाचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि मग देवाची इच्छा काय आहे लक्षात ठेवा. तुम्हाला आणि मला म्हणजे प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या भावा बहिणीला देवाची सेवा कार्य या जगामध्ये करायची आहे. आणि जे काही देव तुम्हाला आणि मला सामर्थ्य देतो, बळ देतो, शक्ती देतो, पावर देतो, त्या शक्तीचा उपयोग परमेश्वराचं राज्य वाढवण्यासाठी, परमेश्वराचं मंदिर वाढवण्यासाठी, अनेक लोकांना सल्ला देण्यासाठी, चांगला सल्ला, यासाठी अनेक गोष्टीसाठी या देवाच्या सामर्थ्याचा तुम्ही आणि मी उपयोग करू शकतो. काढूया देवाचं वचन. पहिले कोरिन्थीकरास पुस्तक याचा अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 7 आपण वाचूया. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. या ठिकाणी आत्मिक दानाविषयी लिहिलेलं आहे. संत पौलानी या ठिकाणी विधर्मी लोकांमध्ये म्हणजे जे यहुदी नव्हते अशा लोकांमध्ये त्यांनी देवाच्या वचनाची सुवार्ता गाजवली. आणि देवाच्या वचनाची सुवार्ता गाजवून त्यांच्यामध्ये पौल बऱ्याच दिवस राहिलेला आहे. आणि त्या लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली आणि ते लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला लागले आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ लागला. आणि मग परमेश्वराने पौलाच्या द्वारे त्या ठिकाणी मंडळी उभी केली किंवा देवाचे लोक त्या ठिकाणी उभे राहिले आणि पौल त्या ठिकाणी प्रभूची सुवार्ता, प्रभूचं वचन त्या ठिकाणी गाजू लागला. आणि जसे जसे लोक पौलाला त्या ठिकाणी सहभागिता घेऊ लागले, जॉईंट होऊ लागले, त्या सर्व लोकांना पौल देवाचं वचन गाजून त्यांना आता तयारी करण्याच्या पुढे पुढे चालत आहे की तुम्ही तयार झालं पाहिजे.
आणि मग या वचनामध्ये तुम्ही आम्ही काय पाहत आहे, तथापि आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी दिलेले आहे. आम्ही या ठिकाणी चर्च मध्ये येणारे किंवा ज्या ज्या चर्च मध्ये देवाचे लोक एकत्र येत आहे, त्या सगळ्या लोकांना देवानं त्याच्या आत्म्याने भरलेला आहे. असा कुठलाही व्यक्ती नसेल की त्याला देवाच्या पवित्र आत्म्याने अजून भरलं नाही, त्याला देवाच्या दानाने भरलं नाही, देवाच्या वरदानाने भरलं नाही. अनेक वर्षापासून ज्या लोकांनी आपलं जीवन प्रभू येशूच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि आपलं जीवन त्यांनी समर्पण केलेलं आहे, त्या लोकांना प्रभूने आपल्या कृपादानाने भरलेला आहे. म्हणून चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती आणि त्याची सेवा कार्य करणारा व्यक्ती आणि चर्चला जाणारा प्रत्येक व्यक्ती जो आत्म्यात आणि खरेपणामध्ये प्रभूची सेवा कार्य करण्यासाठी उभा राहतो, त्या प्रत्येक व्यक्तीला देव त्याच्या आत्म्याने भरत असतो. म्हणा सगळेजण आमेन. उद्देश काय आहे, हेतू काय आहे की तुम्ही आणि मी किंवा चर्च मध्ये जाणाऱ्या प्रत्येक लोकांनी देवाची सेवा कार्य करावी आणि जे काही देवानं त्यांना सामर्थ्य दिलं आहे त्या सामर्थ्याचा लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी उपयोग करावा. येशू प्रभू की. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे आत्म्याचे प्रगटीकरण प्रत्येकाला. असं म्हटलं नाही फक्त पास्टरना दिलेलं आहे, असं म्हटलं नाही फक्त सिस्टरना दिलेलं आहे, असं म्हटलं नाही फक्त क्वायरला दिलेलं आहे, असं म्हटलं नाही फक्त वाजवणाऱ्याला दिलं आहे, बाकीच्या मंडळीला दिलेलं नाही, असं बायबल शिकवत नाही. बोला कृष्ण महाराज की. तर चर्च मध्ये प्रत्येक व्यक्ती येईल, त्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी काय केलेलं आहे, उपयोग. म्हणा सगळ्यांना उपयोग. हा, तर काय करायचं आहे, जर परमेश्वराचं शक्ती किंवा सामर्थ्य जर तुम्हाला आणि मला मिळालं आहे, तर तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, दुसऱ्यांच्या हितासाठी, आमेन, दुसऱ्यांच्या भल्यासाठी, आमेन, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी. म्हणा सगळेजण आमेन. याचा तुम्हाला आणि मला काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. की प्रश्न हा आहे की देवानं तुम्हाला आणि मला ही शक्ती कशासाठी दिली आहे, हे सामर्थ्य कशासाठी दिलेलं आहे, तर दुसऱ्यांचं हित किंवा कल्याण किंवा भलं तुमच्याद्वारे व्हावं ही देवाची काय आहे, इच्छा आहे. आणि त्या शक्तीचा तुम्ही आणि मी चांगल्या प्रकारे उपयोग करणारे झालं पाहिजे. काय केलं पाहिजे, माझ्यामध्ये जर देवाने शक्ती दिली आहे तर मी त्या शक्तीचा वापर करणारा झालो पाहिजे. मला सगळ्यांना आमेन. अशासाठी की जर मी त्या शक्तीचा उपयोग करत असेल तर देवाची शक्ती माझ्यामध्ये अजून वाढेल. आमेन. देवाचं बल, देवाचं सामर्थ्य, देवाची ताकद माझ्यामध्ये अजून वाढत 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 जाईल, कारण मी दुसऱ्यांच्या हितासाठी त्या शक्तीचा वापर करत आहे, दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मी त्या शक्तीचा वापर करत आहे. दुसऱ्या माणसाची किंवा स्त्रीची किंवा चर्चला येणाऱ्या लोकांची किंवा अजून कुणी दुसऱ्या चर्चला जात असेल त्या लोकांनी देखील जर आम्हाला आमंत्रण दिलं तर देवाची त्या घरामध्ये किंवा त्या गावामध्ये घेऊन जाण्याची इच्छा काय आहे की तुम्ही आणि मी जाऊन त्या लोकांच्या घरामध्ये देवाच्या वचन सांगावं. हालेलुया. जे देवानं आम्हाला दिलेलं आहे त्या शक्तीनुसार त्या समोरच्या व्यक्तींचं कल्याण करावं. उद्देश काय आहे की ते लोक प्रभूच्या सेवेमध्ये अजून वाढले पाहिजे. अनेक ठिकाणी आम्हाला प्रवचन करण्यासाठी बोलवतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे की त्या मंडळी जेवढी एकत्र त्या ठिकाणी होईल, जो संदेश पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने किंवा उपदेश देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे मला प्राप्त झालेला आहे, जेवढे लोक त्या ठिकाणी एकत्र येतील त्या लोकांचा विश्वास
वाढावा. आमेन. त्या लोकांचा प्रभूची सेवा कार्य करण्याचा आवेश वाढावा. प्रभू येशूची स्तुती करण्याचा आवेश वाढावा. यासाठी देव तुम्हाला आणि मला काय करतो, या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या मंडळीत, त्या जिल्ह्यातून ह्या तालुक्यात देव तुम्हाला आणि मला घेऊन जातो. म्हणा सगळेजण आमेन. या 2025 मध्ये प्रभूने तुमचा आणि माझा सामर्थ्याने उपयोग करावा म्हणून देवाकडे तुम्ही प्रार्थना करा. जर देवाने तुम्हाला आणि मला सामर्थ्य दिलं आहे तर लक्षात ठेवा, समोरच्या व्यक्तीची प्रगती करणं. प्रगती म्हणजे काय? त्याला देवाच्या राज्यात वाढायचंय तुम्हाला आणि मला. स्तुतीमध्ये असू द्या, प्रार्थनेमध्ये असू द्या, वचन वाचण्यामध्ये असू द्या, ज्ञानामध्ये असू द्या, भयामध्ये असू द्या, कृपेमध्ये असू द्या, वाजवणाऱ्यामध्ये असू द्या, त्यांना एनकरेज करायचं. त्यांचा एक विश्वासाचा पाऊल पुढे पडला पाहिजे देवाच्या राज्यासाठी. आणि ते म्हटले पाहिजेत की पास्टर गडा, तुम्ही आमच्या गावामध्ये आले आणि जे प्रवचन किंवा जे देवाचं वचन तुम्ही आम्हाला सांगितलं, त्या वचनाने आम्हाला सेवा कार्य करण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळालं. आमेन. आम्हाला एनकरेज मिळालं. आम्ही सेवा कार्य करण्यासाठी अजून आवेशी झालो. आणि माहित आहे का, ज्या ठिकाणी देवाच्या सामर्थ्यानं वचन पडत नसतं त्या ठिकाणी लोक कोवट होऊन जातात, लोक थंड होऊन जातात. त्या लोकांना स्तुती, स्तवन, आराधना करण्यासाठी इंटरेस्ट राहत नाही. आणि मग ते चर्चला जात नसतात आणि मग त्यांना काहीतरी कारण सांगावं लागतात चर्चला न जाण्याचे. पण त्याच्या पाठीमागचं मूळ कारण बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की देवाचं वचन सामर्थ्याने त्यांच्या जीवनामध्ये जात नाहीये. ज्या ठिकाणी देवाने त्याचा दास ठेवलेला आहे किंवा देवाची दासी त्यांनी ठेवलेली आहे, लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती स्त्री भरलेली असावी, तो पुरुष भरलेला असावा. यासाठी की जी मंडळी त्या ठिकाणी एकत्र येते, जी मंडळी त्या ठिकाणी प्रार्थनेला बसती, त्या सेवकाचा, सेविकेचा देवाने उपयोग करावा. आणि ती मंडळी देखील त्या देवाच्या सेवकासारखी देवाच्या सामर्थ्याने भरून दुसऱ्यांच्या गावामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये जाऊन त्या व्यक्तीची प्रगती करणारी झाली पाहिजे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की. काय केली पाहिजे? म्हणा, प्रगती केली पाहिजे. तो मनुष्य देवाच्या राज्यात वाढल कसा? उद्देश हा, जो व्यक्ती सामर्थ्याने भरलेला आहे त्याच्या डोक्यामध्ये हा उद्देश आहे की तो व्यक्ती कसा वाढेल सेवा कार्यामध्ये, हे विजन ठेवा. काही काही लोकांच्या जीवनात उलट करीत असत. देवाच्या वचनात वाढवण्याच्या ऐवजी ते खचवतात लोकांना. विरुद्धार्थी शब्द करा. प्रगती पथाकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी त्यांना खचवण्याचं काम करतात. आणि ज्यावेळेस खचवण्याचं काम जो मनुष्य किंवा जी स्त्री करत असते, लक्षात ठेवा, या ठिकाणी त्या व्यक्तीची, समोरच्या व्यक्तीची किंवा स्त्रीची प्रगती होऊ शकणार नाही. तो व्यक्ती जेवढा देवामध्ये वाढलेला असेल तेवढा तो व्यक्ती खचून जाईल. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की देवाने जे मला सामर्थ्य दिलं आहे, कोणाला खचवण्यासाठी दिलं नाही. आमेन. कोणाची निंदा करण्यासाठी दिलं नाही, कोणाची नालायकी करण्यासाठी दिलं नाही, कोणाचा हेवा करण्यासाठी दिला नाही, कोणाचा मस्तर करण्यासाठी दिला नाही, कोणाला खाली ओढण्यासाठी दिला नाही. उलट तो माणूस देवाच्या सेवेत वाढत कसं, असे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडा. आमेन. बाहेर पडू द्या, जेणेकरून तो व्यक्ती देवाच्या गौरवासाठी तुमच्या आणि माझ्याद्वारे इन्क्रेज कसा होईल आणि तो प्रभूला खुश करणारा कसा व्यक्ती बनेल, हा उद्देश तुमच्या आणि माझ्या मनात ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू प्रभू की. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ठरा की देवानं मला शक्ती कशासाठी दिलेली आहे. येशू मसीह की. ज्या ज्या व्यक्तीला देवाने शक्ती दिलेली आहे, तुमच्या आणि माझ्या मधून बोलण्यातून एक एक शब्द सामर्थ्याचा बाहेर पडतो. आणि हे शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे.
शब्दामध्ये बायबल सांगते जीवन आहे. हालेलुया. जर शब्दामध्ये जर जीवन आहे तर तो शब्द तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आहे. आणि जर शब्द तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आहे तर तो शब्द दुसऱ्यांना जीवन देणारा असतो. मला सहित आमेन. खचवणारा नसतो. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. बोला. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे भाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. आणि म्हणून चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या सामर्थ्याने आणि दानाने भरलेला असतो. हे आमचं आत्मिक युद्ध आहे हे तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. आणि शैतान तुम्हाला आणि मला हे कधीच ओळखू देणार नाही की तुम्ही आणि मी देवाच्या सामर्थ्याने भरलेले व्यक्ती आहोत. शैतान नेहमी म्हणत तू सामर्थ्यशाली नाही, तुझ्यामध्ये देवाचे दान नाही, तुझ्यामध्ये देवाचे कृपा दान नाही. तू बायबल वाचू शकतो पण प्रार्थना करू शकतो पण वाजू शकत नाही, उपदेश करू शकत नाही, लोकांचे भूत काढू शकत नाही, लोकांच्या जीवनात चमत्कार करू शकत नाही, लोकांना एन्करेज करू शकत नाही. शैतान आमच्या मनामध्ये विचार टाकत असतो. नेहमी लक्षात ठेवा हे विचार तुम्ही आधी बाजूला सारायचे आणि रोज आपल्या जीवनामध्ये ठरवायचं की माझ्या मुखात प्रभूचे शब्द आहेत. हालेलुया. लक्षात ठेवा प्रभू येशू ख्रिस्तानं कधीच कोणाला खचवलं नाही जीवनामध्ये, कधी कोणाला निराश केलं नाही. कारण त्याच्या मुखातून निघणारा एक एक शब्द सामर्थ्याचा होता आणि तो दुसऱ्याला जीवन देणारा होता. म्हणून आम्ही एक यायराचं उदाहरण पहा. क्षणामध्ये गेला प्रभू येशू ख्रिस्त आणि मुलीचा हात हातामध्ये घेतला आणि तो म्हणतो तलिता कुमी, मी तुला सांगतो उठ. त्याच्या मुखात सामर्थ्य होतं आणि बोलल्याबरोबर मृत झालेली मुलगी बायबल सांगते ती जिवंत झाली, तिचं पुनरुत्थान झालं, ती उठली मेल्यात. हालेलुया. म्हणजे बघा त्याच्या शब्दाचा त्याने उपयोग कसा केला. आज त्या काळामध्ये जशी प्रभूने सेवा कार्य केली, त्याच्या शिष्याने जशी सेवा कार्य केली, तुमच्या आणि माझ्यामध्ये जी आज पवित्र आत्म्याने शक्ती टाकलेली आहे त्या शक्तीला तुम्हाला आणि मला उपयोगात आणणं फार महत्वाचं आहे. गावामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, लेकरामध्ये प्रत्येक व्यक्तीला देव संधी देतो, प्रत्येक व्यक्तीला देव चान्स देतो, प्रत्येक व्यक्तीला देव उभा करतो की तुला माझ्या राज्याचं पात्र बनायचं आहे, मी तुझा उपयोग करीन, मी तुला उपयोगात आणेन. आणि आपण देवाला म्हणतो की देवा माझा उपयोग कर. हालेलुया. देवा मला उपयोगात आण. आपण असं बोलत असतो पण आपण देवाच्या सामर्थ्याने दिलेल्या शक्तीचा उपयोग करत नाही. ज्या वेळेस देवाने आम्हाला चान्स दिला आहे, हालेलुया, देवाने आम्हाला संधी दिलेली आहे, देवाने आम्हाला उभा केलेला आहे, ते प्रार्थनेसाठी असू द्या, ते गाणे गाण्यासाठी असू द्या, ते आराधना करण्यासाठी असू द्या, ते देवाची स्तुती करण्यासाठी असू द्या, ते संदेश देण्यासाठी असू द्या, ते दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन तुमचा आणि माझा देवाने उपयोग करावा यासाठी असू द्या. लक्षात ठेवा की दुसऱ्या माणसांना तुम्हाला आणि मला एन्करेज करणं महत्वाचं आहे की प्रभूने मला संधी दिली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. आमेन. ज्या घरात तुम्ही जाल, ज्या परिवारात तुम्ही जाल, ज्या कुटुंबात तुम्ही जाल, देवाने संधी दिली तुम्हाला, उपयोग करून घ्या. काही लोक म्हणतात, त्यांना म्हटलं का प्रार्थना करा, ते म्हणतात पास्टर नका नका मी नाही करीत प्रार्थना. त्यांना सिस्टर वर्शिप घ्या, त्यांना नाही नाही पास्टर तुम्हीच घ्या गाणे. मग देवाने आम्हाला जे दान दिलं आहे, तुम्ही आणि देवाच्या राज्यासाठी त्याचा उपयोग जर करत नाही तर काय फायदा आहे. आत्मिक क्षेत्र तुमचा आणि माझं ओळखा की मी आत्मिक जीवनामध्ये कुठं उभा आहे.
देवाने मला कुठं उभा केलेला आहे, देवाने मला कोणत्या स्तरावरती उभा केलेला आहे, देव मला कशात वापरत आहे, देव माझा कशामध्ये उपयोग करत आहे, तिथं मला देवाच्या सामर्थ्याने उभं राहणं गरजेचं आहे. काही दिवस घरामध्ये असू द्या, काही दिवस कुटुंबामध्ये असू द्या, काही दिवस नातेवाईकामध्ये असू द्या, काही तुम्ही नोकरीला लागले त्याच्यामध्ये असू द्या, देवाने जे काही तुम्हाला स्किल दिलेलं आहे त्याचा तुम्हाला आणि मला उपयोग करणं फार महत्वाचं आहे. येशू प्रभू की अशासाठी की तुम्हाला आणि मला देवाचं राज्य कसं वाढवता येईल ही देवाची तुमच्यामध्ये एक इच्छा आहे. मला देवाचं राज्य वाढायचं आहे. बोला येशू मसीह की. हा काय लिहिलं आहे वाचा. दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक याचा 5वा अध्याय आणि त्यामध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं आपण पाहूया. दुसरे कोरिन्थीकरास पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 20 आपण वाचूया. म्हणून देव आम्हाकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. काय करतो? विनंती करतो. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी देवाच्या राज्यात एक राजदूत आहोत. मी एक राजदूत आहे. देवाचा निरोप, देवाची बातमी, देवाचा सुसमाचार, देवाची सुवार्ता लोकांपर्यंत घेऊन जाणारे आणि ज्या ज्या लोकांना तुम्ही आणि देवाची प्रभू येशूच्या नावामध्ये सुवार्ता सांगतो त्या त्या लोकांना तुम्ही आणि देवाबरोबर समेट करतो. येशू प्रभू की. बघा, काही काही वेळेस आम्ही वकिलाची आमची ओळख नसते आणि जजची आमची पण ओळख नसते, पण कुठली तरी बहीण आणि कुठला तरी भाऊ कदाचित त्यांचे वादविवाद भांडणं वगैरे चालू असतात, त्यांना वकिलाची ओळख असते. मग सहजा शेजारी काय म्हणतो की तुमची कोणा वकिलाबरोबर ओळख आहे का? बरोबर आहे ना? तर त्या वकिलाचा मला फोन नंबर द्या, मला असं करायचंय, तसं करायचंय, माझं असं काम आहे. मग आपण त्या वकिलाकडे फोन नंबर देऊन त्या माणसाला त्या वकिलाकडे पाठवतो आणि मग तो वकील काय करतो, त्या माणसाची सखोल चौकशी करतो आणि त्याची कोर्ट काय करतो, न्यायाधीशापर्यंत पोहोचवतो. बरोबर आहे ना? ओळख जर पटली तर महत्वाचं आहे. आत्मिक जीवनात देखील तुम्ही आणि ख्रिस्ताचे एक वकील आहोत हे लक्षात ठेवा. कामकरी आहोत. काय दिलाय विश्वचन? म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील आहोत. काय आहोत? म्हणा, मी वकील आहे. हा सब्जेक्ट खूप दिवस आपण शिकलेलो आहोत. मी ख्रिस्ताचा वकील आहे. अनेक लोक केस घेऊन येणार आहे. कोणाकडे? वकिलाकडे. वकील म्हणजे आज पास्टर आहे. हालेलुया. न्यायाधीश किंवा जज कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. देव आहे. मग जगातले जे लोक आहेत, जगातले लोक कोणाकडे येतात? वकिलाकडे येतात आपल्या केसेस घेऊन. आणि मग आम्ही पाहतो की चर्च मध्ये, मंडळीमध्ये जे काही लोक येत असतात, आपल्या समस्या घेऊन येतात, आपलं पाप घेऊन येतात, आपलं दुखणं घेऊन येतात, आपल्या घरगुती समस्या घेऊन येतात, आपल्या कौटुंबिक समस्या घेऊन येतात, अनेक आजार, त्रास, व्याधी, वेदना सगळे लोक घेऊन येत असतात. त्यांना कोणाकडे यावं लागतं? पास्टरकडे यावं लागतं. देवाच्या नजरेत पास्टर एक वकील आहे आणि तुम्हाला आणि मला तुमच्या केसेस वकिलाकडे सोपावा लागतात. जगात उदाहरण पण तसंच आहे बघा. आत्मिक जीवनातून जगिक वकील आणि न्यायाधीश तुमच्या समोर आणि माझ्या समोर उभा राहतो. कारण पहिलं देवाचं राज्य आहे. काय आहे? काय आहे देवाचं राज्य? महत्वाचं आहे. नंतर बघा जगातल्या गोष्टी तुम्हाला मला बायबल मधून घडलेल्या तुम्हाला मला दिसू लागतात. आणि मग प्रत्येक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो, हा माझा असा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही काय करतो? वकील, हा तुमचं नाव काय? अच्छा. मग त्याला अनेक आपण प्रश्न विचारतो. तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार का? आम्ही धर्म बदलणार असं नाही म्हणत. तुम्ही प्रभूकडे आले समस्या घेऊन किंवा प्रॉब्लेम घेऊन किंवा पाप क्षमासाठी, त्यावेळेस आम्ही काय म्हणतो? तुम्हाला मोक्ष पाहिजे का?
तुम्हाला पापांची क्षमा पाहिजेत का? ओके. त्यानंतर तुम्हाला आरोग्य पाहिजेत का? तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहे का? ओके ओके. मग आम्ही काय करतो? त्या व्यक्तीला प्रभूच्या हातामध्ये देतो. आम्ही त्या व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. प्रभू, हा व्यक्ती XYZ तुझ्या चरणाजवळ आलेला आहे. म्हणजे तो कोणाकडे येतो? पास्टरकडे येतो. पास्टर वकील म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मध्यस्थी करतो. मग त्याच्या सगळ्या समस्या वकील काय करतो? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जजला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो आणि प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या समस्याचं ऐकून घेतो. हालेलुया. आणि मग त्या व्यक्तीची काही केस असेल किंवा काही समस्या असतील, काही प्रॉब्लेम असेल, काय होतं? विश्वासाच्या द्वारे त्या सोडवल्या जातात. जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही आम्ही भांडण कोर्ट कचेरी पाहतो, वकिलाकडे जावं लागतं, पण तिथं पैसा दिला जातो. आत्मिक क्षेत्रामध्ये लक्ष द्या, इकडे जायचं महत्वाचं आहे. आत्मिक क्षेत्रामध्ये हे महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आणि मला ही केस वकिलाकडे देण्यासाठी किंवा पास्टरकडे देण्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागत नाही. म्हणा आमेन. काय द्यावं लागत नाही? एक केस तुमची देवाचा सेवक किंवा पास्टर किंवा वकील किंवा याजक किंवा मेंढपाळ हा फुकट लढत असतो. हे तुमच्या आणि माझ्या डोक्यात आलं पाहिजे. हालेलुया. फुकट केस लढली जाती आणि जी जी केस वकिलाकडे आणलेली आहे आत्मिक क्षेत्रामध्ये, त्या वकिलाने त्यांना केस जिंकून दिलेली आहे. शत्रू सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या जीवनावरती केस लादणार आहे. वेगवेगळ्या केसेस आहेत. घरातून, कुटुंबातून, परिवारातून, लेकराबाळातून, यातून त्यातून वेगवेगळ्या केसेस लागणार आहे. पण तुम्ही आम्ही योग्य वकील धरला पाहिजे, जो वकील आम्हाला देवासंग भेट घालून देईल, जो वकील आम्हाला देवासंग मुलाखत करून देईल, जो वकील आम्हाला आमच्या केसेपासून मुक्त करील, अशा वकिलाला तुम्ही धरा जो देवाच्या जवळ असतो. आमेन. देवाच्या पायाजवळ असतो, देवाच्या चरणाजवळ असतो. लक्षात ठेवा. आणि मग परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो, जो व्यक्ती देवाच्या जवळ असतो त्याची केस, जो कोणी व्यक्ती कुठल्याही कुटुंबातला असू द्या, कुठलाही तो असू द्या, त्याची केस जर त्या वकिलाकडे आली, सेवकाकडे आली, त्याची केस 100% सोडवली जाणार. काही झटपट रिझल्ट लागेल, काही केसला वेळ पण लागेल. पण तो जर विश्वासाने येत राहिला चर्च मध्ये वकिलाच्या जवळ, तर त्या व्यक्तीला माझं कर्तव्य आहे की देवासंग भेट घालून द्यायचीच आहे. आमेन. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला वाचायला मिळतं की तुम्ही आणि काय आहोत? त्या ठिकाणी राजदूत आहोत, देवाचे निरोप्य आहोत तुम्ही आणि. म्हणून या ठिकाणी 20 वचना